नमस्कार, आपण पाहत आहात टीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. पुणे किंवा मुंबई नव्हे तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील चर्चेत असलेल्या टीसीएस प्रकरणात मोठी घडामोड समोर आली. आरोपी निदा खान हिला न्यायालयाने जामीन मंजूर केली. जामीन देताना नाशिक न्यायालयाने दिलेला एक महत्त्वपूर्ण आदेश सध्या चर्चेचा विषय ठरला. हिंदू धर्मातील देवी देवतांचा अपमान करण्याचे आरोप असल्याने निदा खानला जामीन देताना न्यायालयाने भगवान श्रीकृष्णाच्या जन्मकथेचा संदर्भ दिला. मिळालेल्या माहितीनुसार निदा खानवर तिच्या कंपनीतील सरकारी महिला इस्लाम धर्म स्वीकार करण्यासाठी धार्मिक दबाव टाकल्याचा आरोप आहे. तसेच तिने अनेक वेळा हिंदू धर्मातील देवी देवतांचा अपमान केल्याचेही आरोप समोर आलं. पोलिसांनी सुमारे 2 महिन्यांपूर्वी तिला अटक केली होती. जामीन आदेशात न्यायालयाने नमूद केलं की आवेदिका निदा ही 5 महिन्याची गर्भवती असल्याचं निर्वाद आहे. भगवान श्रीकृष्ण प्रमाणे कारागृहात जन्म घेण्याचा आघात किंवा तिच्यासोबत येणाऱ्या सामाजिक कलंक कोणालाही सहन करावा लागू नये या वेदनादायक परिस्थितीपासून बचाव करण्यासाठी नवजात बाळाचे स्वागत आणि तिच्या सर्वांगीण कल्याणाचा विचार करून न्यायालयाने न्यायिक विवेकाचा वापर करून आवेदिका आरोपीच्या बाजूने निर्णय दिला. न्यायालयाने पुढे असं नमूद केलं की या प्रकरणात तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र दाखल करण्यात आलं. इतर आरोपींच्या तुलनेत निदा खान विरुद्ध केवळ देवळाचे कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले. तर या प्रकरणातील इतर 7 आरोपींविरुद्ध 26 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान एकूण 9 FIR नोंदवण्यात आल्या. आरोपानुसार निदा खान तिच्या सहकारी महिलांना बुरखे किंवा धार्मिक पुस्तके दिली असता तिला मोबाईलमध्ये धार्मिक ऍप इन्स्टॉल करून देत होती. तर पाहूया या प्रकरणात पुढे काय होतं. थांबूया, तेच पाहत राहा टीसी न्यूज मराठी.